आज फॉर डेटा ॲनालिसिस ह्याच्या काय म्हणतात चीटशीटची रिव्हिजन करू आपण. पायथॉन लायब्ररी इज यूज्ड फॉर पांडाज काय आहे तर पांडाज ही पायथॉनची लायब्ररी आहे. पायथॉन लायब्ररी यूज्ड फॉर डेटा मॅनिप्युलेशन ॲनालिसिस आणि प्रोसेसिंग. डेटाचं मॅनिप्युलेशन ॲनालिसिस आणि प्रोसेसिंग करायसाठी वापरण्यात येणारी पायथॉनची लायब्ररी आहे पांडाज ही. इट इज बिल्ट ऑन नमपाय. ती कशावर बिल्ड केलेली आहे? नमपायवर बिल्ड केली आहे. आणि इट इंटिग्रेट्स वेल विथ मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न अँड स्कायकिट-लर्न. ओके, ती कशासोबत इंटिग्रेट्स वेल विथ मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न आणि स्कायकिट-लर्न याच्यासोबत ती चांगली इंटिग्रेट करते. आता डेटा स्ट्रक्चर्स बघू आपण. पुढचा पॉईंट आहे डेटा स्ट्रक्चर्स. तर डेटा स्ट्रक्चर्स हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे सिरीज आणि दुसरा आहे डेटा फ्रेम. ओके, आता सिरीज म्हणजे काय तर सिरीज म्हणजे काय तर वन डायमेन्शनल लेबल्ड ॲरे. सिरीज म्हणजे काय तर वन डायमेन्शनल लेबल्ड ॲरे. तर तो कसा बनवता येईल आपल्याला तर इम्पोर्ट पांडाज ॲज पी डी करायचं आधी. म्हणजे पांडाज इम्पोर्ट केलं, त्याच्यानंतर एस इज इक्वल टू पी डी डॉट सिरीज इन द ब्रॅकेट ह्या व्हॅल्यूज लिहिल्या आपण 1 2 3 ह्या व्हॅल्यूज आहेत आणि कॉमा देऊन इंडेक्स इज इक्वल टू आणि हा त्यांचा इंडेक्स आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये त्यांचा इंडेक्स लिहिला. त्याच्यामध्ये सिरीजमध्ये काय येतं? व्हॅल्यू आणि इंडेक्स येतो. ओके, आणि डेटा फ्रेममध्ये काय आहे तर 2D लेबल्ड डेटा स्ट्रक्चर. सिरीजमध्ये वन डायमेन्शनल लेबल्ड डेटा स्ट्रक्चर आहे आणि वन डायमेन्शनल लेबल्ड डेटा स्ट्रक्चर आहे. आणि डेटा फ्रेममध्ये DF म्हणजे डेटा फ्रेममध्ये 2 डायमेन्शनल लेबल्ड डेटा स्ट्रक्चर आहे. आता पांडाजमध्ये आणि डेटा फ्रेममध्ये काय आहे तर डेटा फ्रेममध्ये काय आहे तर डिक्शनरी असती. म्हणजे की व्हॅल्यू पेअर्स असतात. हे झालं डेटा फ्रेममध्ये. ओके, आता त्याच्यानंतर इम्पोर्टिंग डेटा. आता कशामधनं डेटा इम्पोर्ट करायचा हा सिंटॅक्स आहे. त्याचा सिंटॅक्स हा आहे. समजा CSV फाईल इम्पोर्ट करायची तर DF इज इक्वल टू PD डॉट रीड अंडरस्कोर CSV फाईल डॉट CSV तर त्या फाईलचं नाव. तसंच एक्सेलमधनं इम्पोर्ट करायची असेल तर PD डॉट रीड अंडरस्कोर एक्सेल आणि इन द ब्रॅकेट फाईल डॉट XLSX त्याचा म्हणजे त्या फाईलचं नाव. आणि त्याच्यानंतर जेसनमधनं फाईल इम्पोर्ट करायची असेल तर PD डॉट रीड अंडरस्कोर जेसन आणि ब्रॅकेटमध्ये फाईलचं नाव किंवा पाथ जो काही असेल ते. आता एक्सप्लोरिंग द डेटा. आता डेटा फ्रेममधला डेटा आपण इम्पोर्ट केलेला आहे समजा. तर आता आपल्याला त्याच्यातल्या फर्स्ट काही रोज डिस्प्ले करून हव्यात म्हणजे बघायच्यात आपल्याला. तर आपण काय लिहिणार? DF डॉट हेड इन ब्रॅकेट N म्हणजे नंबर ऑफ रोज आपण तिथं लिहू शकतो. तिथं 5 10 काय तो आपल्याला 2 3 ज्या काही रोज आपल्याला बघायच्यात तर त्या DF डॉट हेड इन ब्रॅकेट N. तर फर्स्ट काही रोज बघायला मिळतील. DF डॉट टेल इन ब्रॅकेट N म्हणजे आपल्याला लास्ट काही रोज बघायला मिळतील. Nच्या जागी नंबर टाकला की DF डॉट शेप टाकलं की आपल्याला रोज आणि कॉलम्स किचा काउंट किती ते बघायला मिळेल. त्याच्यानंतर DF डॉट इन्फो टाकली तर डेटा त्याच्यातल्या कॉलमचा डेटा टाईप्स आणि नॉट नल व्हॅल्यूज त्या बघायला मिळतील, त्या कळतील. त्याच्यानंतर DF डॉट डिस्क्राईब. जेव्हा आपण डिस्क्राईब टाकतो तेव्हा समरी स्टॅटिस्टिक्स येईल. काय येईल? समरी स्टॅटिस्टिक्स येईल. त्याच्यानंतर DF डॉट कॉलम्स तर फक्त कॉलमचे नावं येतील. DF डॉट डी टाईप्स म्हणजे फक्त डेटा टाईप्स कळतील. आणि DF डॉट इंडेक्स म्हटलं की इंडेक्सची इन्फॉर्मेशन येईल. ओके, आता त्याच्यानंतर डेटा सिलेक्शन. आता एखादा कॉलम आपल्याला त्या डेटा फ्रेममधला एखादा कॉलम सिलेक्ट करायचा आहे तर DF इन द ब्रॅकेट कॉलमचं नाव लिहायचं. सिंगल कॉलम सिलेक्ट करायचं असेल तर. जेव्हा मल्टिपल कॉलम्स सिलेक्ट करायचे असतील तर DF इन ब्रॅकेट कॉलम 1 कॉलम 2. ओके, जेव्हा रो बाय इंडेक्स आपल्याला सिलेक्ट करायचे असेल तर ILOC इन द ब्रॅकेट O आणि DF डॉट LOC इन द ब्रॅकेट 0 रो बाय लेबल ऑर इंडेक्स. तर डेटा फ्रेममधलं डेटा क्लिनिंग कसं करायचं तर एखाद्या डेटा फ्रेममध्ये मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाही हे कसं चेक करणार तर DF डॉट इज नल
आणि ब्रॅकेट म्हणजे मिसिंग व्हॅल्यूज चेक करायसाठी इज नल वापरायचं. ड्रॉप एन ए आणि जर का मिसिंग व्हॅल्यूज काही आहेत हे कळालं तर ते ड्रॉप करायसाठी ड्रॉप एन ए म्हणजे ड्रॉप मिसिंग हे वापरायचं. फिल एन ए म्हणजे मिसिंग जर का डेटा फिल करायचा असेल तर फिल एन ए वापरायचं. df.fill एन ए. त्याच्यानंतर डुप्लिकेटेड व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील तर df.duplicated डुप्लिकेटेड व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतील तर, आणि डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असतील तर df.ड्रॉप डुप्लिकेट्स डुप्लिकेट्स रिमूव्ह केले जातात. आणि रिप्लेस करायचं असेल तर ही कमांड वापरायची. रिप्लेस कुठली रिप्लेस करायची ते कॉमा आणि रिप्लेस करायची व्हॅल्यूज. आता डेटा ट्रान्सफॉर्मेशन df इन द स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉलमचं नाव इज इक्वल टू df कॉलम डॉट ॲज अ टाईप इंट. कॉलम कशात आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, इंटिजरमध्ये करायचं असेल तर. रिनेम करायचं असेल तर df.rename कॉलम्स इज इक्वल टू ओल्ड नेम आणि न्यू नेम लिहायचं. ओके. df.rename इन द ब्रॅकेट कॉलम्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ओल्ड आणि कोलन आणि न्यू असं लिहायचं. आता df न्यू कॉल इज इक्वल टू आणि नवीन कॉलम करून ए कॉलममधल्या आणि बी कॉलममधल्या व्हॅल्यूजची ॲडिशन करायची असेल तर df इन स्क्वेअर ब्रॅकेट न्यू कॉल dfa प्लस dfb. ओके. आणि df.apply फंक्शन एखादं फंक्शन अप्लाय करायचं असेल तर df.apply फंक्शन करायचं.